नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज कोरेगाव हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रभरातील हजारो बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. तर या शर्यतीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील टॉपचे नंदी यांनी देखील सहभागी झाले होते. केवळ पश्चिम महाराष्ट्रातून नव्हे तर विदर्भातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी हे टॉपचे नंदी आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळाले. कालपासून विदर्भातील ट्रिपल विदर्भ केसरी महाराज याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि सोशल मीडियावरती काल महाराज याचंच नाव गाजत होतं. पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः गोरेगावच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच सहभागी होणारा विदर्भ केसरी महाराज याची काल दिवसभर मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि तो टॉपच्या नंदींना टक्कर देईल असं देखील बोललं जात होतं. मात्र शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी अपने बराबर वालों से करना, बाप से खेल खेला नहीं जाता. दुर्दैवाने महाराज हा गटही पास होऊ शकला नाही असं देखील बोललं जात आहे आणि तशा प्रकारची माहिती समोर येत आहे. यामागे काही कारणे असू शकतात, कारण तो पहिल्यांदाच या भागामध्ये आलेला आहे आणि पहिल्यांदाच तो हिंद केसरी मैदानामध्ये पळालेला आहे असं देखील असू शकतं. त्याचबरोबर शंकरपटामध्ये तो चांगल्या प्रकारे पळतो आणि त्याला हिंद केसरी मैदानाची सवय नाही, यामुळे देखील त्याचा पराभव झालेला असू शकतो. आणि सततचा 2 दिवसाचा प्रवास, तब्बल 700 ते 800 किलोमीटरचा त्याचा प्रवास झालेला आहे, त्यापेक्षा अधिकच. त्यामुळे कुठेतरी एक थकवा देखील त्याला आलेला असू शकतो, त्यामुळे त्याचा पराभव झालेला असू शकतो. त्यामुळे माहिती समोर येत आहे की महाराज याचा पराभव झालेला आहे. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं आणि महाराजबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.